नमस्कार मित्रांनो, आज आपण ठिबक जमा करण्याचं एक सोपी पद्धत कशी असते याची जरा माहिती घेणार आहोत। बघा, आपलं ॲग्रो डॉक्टर या यूट्यूब चॅनलला या व्हिडिओमधून तुम्हाला जर फायदा झाला तर लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब करा। तर बघा, पंढरीनाथ खरात बोरगाववरच इथले शेतकरी आहेत। त्यांच्या शेतामध्ये त्यांनी मक्का लागवड केलेली बघा। तर आता हार्वेस्टिंग झाली आहे आणि ठिबक जमा करण्यासाठी त्यांनी हे एक नवीन पद्धत बनवलेली बघा। एक साधंसं यंत्र आहे, पण तुमची जी ठिबक आहे ती पूर्णपणे सेफ्टी राहते। कुठल्याही प्रकारे त्याला असं हे पंक्चर होत नाही किंवा त्याला कोणी कतरत नाही किड्यापासून, आणि सेफ्टी राहते बघा। तर आपण थोडंसं पंढरी भाऊकडून माहिती घेऊया। पंढरी भाऊ नमस्कार। नमस्कार। बरं, हे तुम्ही जे करताय काय पद्धत आहे? हे शेतकऱ्यांना बनवलेलं जुगाड आहे, हां, जेणेकरून उंदरा बसून खडी बसून सावधानीने असं पंपच्या कतरणार नाही, हां, लीक होत नाही। त्याच्यानंतर दुसरं पीक लावलं तुम्ही, हां, पांगवायला पण सोपं, हां, आणि सेफ्टी असते। जमा करायलाही सोपं आहे, पांगवायलाही सोपं आहे, हो, आणि जास्त दिवस टिकते। तुम्ही आहे ना? त्याला 2 महिने पण जर कधी काढलं नाही हां, तरी ह्या पद्धतीने ते मजबूत असतं। बरं, आता याच्यामध्ये किती समजा एकरचं बसून जातं? ह्या एका बंडलमध्ये कमीत कमी 30 गुंठ्याचं ठिबक जमा होतं तुमचं पन्नी ठिबक। बरं, साधारण जर असे 2 जर राहिले तर की तुमचं 1.5 एकरचं होतं बा। सहज होऊन जातं। चला बघा मित्रांनो, अशी छान माहिती आपल्याला पंढरी भाऊ यांनी दिलेली आहे। तर तुम्हाला जर आवडलं तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।